गुड आफ्टरनून ऑल. आवाज येतोय माझा? Yes, ma'am. Yes, ma'am. लास्ट लेक्चरला आपण टाइप्स ऑफ अरे बघितले. म्हणजे त्यातलं इंडेक्स्ड अरे बघितला आणि असोसिएटिव्ह अरे पाहिला. इंडेक्स्ड अरे मध्ये काय होतं, सिंपल न्यूमरिक इंडेक्स यूज करून त्याच्या व्हॅल्यूज आपण ऍक्सेस करू शकत होतो. दॅट इज कॉल्ड इंडेक्स्ड अरे. असोसिएटिव्ह अरे म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण नेम्ड कीज यूज करतोय. ओके, आणि इंडेक्स सुद्धा नेम्ड जी की आपण देतोय ती ऍज अ इंडेक्स म्हणून यूज करणार आहे टू ऍक्सेस द व्हॅल्यू ऑफ दॅट की. ओके, दॅट इज अ असोसिएटिव्ह अरे. म्हणजे ह्याच्यामध्ये की व्हॅल्यू पेअर होते सगळे. ओके, सो नेक्स्ट टाइप, दॅट इज लास्ट टाइप ऑफ द अरे इज मल्टी डायमेन्शनल अरेज. मल्टी डायमेन्शनल अरे म्हणजे जे बाकीचे आहेत आपले 2D 3D अरे वगैरे जे म्हणतो आपण, that all comes under the multi-dimensional arrays. Okay, it contains one or more arrays. तर याचं एक्झाम्पल बघूया. फर्स्ट आपण मल्टी डायमेन्शनल अरे नेमका कसा असतो. आता ह्याच्यामध्ये मल्टिपल अरे मी यूज करणार आहे. फर्स्ट अरेला क्लोज करते. खाली मल्टिपल अरेज, फर्स्ट अरे कॉमा सेकंड अरे कॉमा थर्ड अरे. आता या अरे मध्ये मी व्हॅल्यूज पुटअप करते. कॉमा 3 कॉमा 4 is something like a string if h again here 22 comma 33 comma 45. Okay, so this is multi dimensional array. ह्याच्यामध्ये आपण अरे देतो. जर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता अगेन अरे. ओके, म्हणजे या अरे मध्ये पुन्हा एकदा अरे देऊ शकता. दॅट इज 3 डायमेन्शनल अरे त्याला आपण म्हणू शकतो. आता हा जो झालेला क्रिएट, दॅट इज अ 2 डायमेन्शनल अरे आपण क्रिएट केलेला आहे. असे मल्टी डायमेन्शनल अरेज आपण यूज करू शकतो PHP मध्ये. ते नंतर बघूया. पहिल्यांदा सिंपल बघूया 2D अरे कसा आपण याला ऍक्सेस करणार आहे. ओके, सो नेक्स्ट अरे तर क्रिएट झालेलं आहे. सेमीकॉलन देते. नेक्स्ट स्टेटमेंट. आता नेक्स्ट स्टेटमेंटला काय करणार आहे, सिंपल या व्हॅल्यूज ना मला ऍक्सेस करायचंय. ओके, सो मी कसं ऍक्सेस करणार आहे त्यांना. इको class of
रन करून बघते हा रन होतोय का. रन झालंय, फक्त आउटपुट नीट करते. टूडी अरे टूडी अरे आहे. ह्या प्रत्येक अरे साठी टोटल किती अरे आहेत? 3 अरे आहेत. त्याच्यासाठी हा फॉर इच लिहिला मी. कार्स हा प्रत्येक अरे ऍज अ वाय म्हणून इथं कन्सिडर करतोय आपण. आणि ह्या प्रत्येक वाय मधल्या प्रत्येक एक्स एलिमेंट साठी एक फॉर इच लूप लिहिला, जेणेकरून ह्या प्रत्येक अरेचे सगळे एलिमेंट्स इथं 1 बाय 1 डिस्प्ले केले जात आहेत. आणि आफ्टर दॅट ब्रेक केलेल्या म्हणजे न्यू लाईनला येते, जेणेकरून प्रत्येक अरे सेपरेट लाईन वरती प्रिंट व्हायला लागले. समजलं सगळ्यांना? 2D अरे आपण किंवा मल्टी डायमेन्शनल अरे कसा प्रिंट केला. ओके, जसं बाकीच्या लँग्वेजमध्ये तसंच सेम इथे सुद्धा इंडेक्सिंग आहे. म्हणजे जर याला मला प्रिंट बघायचा असेल, हा पहिला अरे जो आहे तो 0th इंडेक्स वरती स्टोअर असणार आहे कार्सच्या, हा दुसरा 1 इंडेक्स वरती आणि तिसरा हा 2nd इंडेक्स वरती स्टोअर आहे. मग यांचे एलिमेंट्स जर मला ऍक्सेस करायचे असतील तर सिंपल जर मी असं राईट केलं, कार्स मध्ये 0th अरेच्या फर्स्ट एलिमेंट मला ऍक्सेस करायचा असेल तर हा 2D अरे मध्ये मी असा ऍक्सेस त्याला करू शकतो. ओके, म्हणजे हा लूप मी जो राईट केलेला आहे ह्याचं मिनिंग अशा टाईपच झालंय. इथे एक्स म्हणजे या टाईप मध्येच इथे सगळे एलिमेंट्स ऍक्सेस व्हायला लागले, फक्त त्यांना आपण इथे नावं दिलेली आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? 2D अरे काय केलं? 3 अरे मी एका अरे मध्ये 3 अरे कंटेंट केले, कंबाईन केलेले आहेत. ओके, फर्स्ट वन इज आता इथे सगळ्या टाईपचे अरे इथे एकामध्येच बंडल केलेले आहेत. म्हणजे हा इंटिजर आहे, हा स्ट्रिंग अरे आहे, हा पुन्हा इंटिजर अरे आहे, असं काही नाहीये. हा अरे एक अरे आहे म्हणल्यावरती त्याच्यामधले जे काय असतील ते सगळे एकाच टाईपचे असायला पाहिजेत. सेपरेट टाईपचे सुद्धा आपण एलिमेंटचे अरे क्रिएट करू शकतो. ओके, सो
सेम अगेन इंडेक्सिंग वाईज हा 0th इंडेक्स वरती स्टोर आहे, हा 1 इंडेक्स वरती स्टोर आहे आणि हा 2 इंडेक्स वरती स्टोर आहे हा अरे. यांचे एलिमेंट्स पुन्हा अगेन 0th अरेचा 0th एलिमेंट मला ऍक्सेस करायचा आहे, म्हणजे 0th इंडेक्स वरचा, सॉरी, दॅट इज 1 ऍक्सेस करायचा असेल तर मी असा कोड राईट करू शकते. आणि फॉर इच ने मात्र मी अशी करते, फॉर इच कार्स ऍज $y, म्हणजे हा जो वाय आहे यातले प्रत्येक अरे वाय म्हणून कन्सिडर होणार आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर फॉर इच वाय, म्हणजे फॉर इच या एका अरे मधला जो वाय आहे यातल्या प्रत्येक एलिमेंटला नाव देतोय आपण एक्स. ऍज अ एक्स आपण या इंडेक्स वरची व्हॅल्यू ऍक्सेस करायला बोलू. ओके. हा लूप कधीपर्यंत फिरणार आहे? जोपर्यंत या अरे मधले एलिमेंट संपत नाहीत तोपर्यंत. एलिमेंट संपले, सगळे डिस्प्ले केले, पुन्हा वरती जाणार कंट्रोल, कार्स ऍज $y म्हटलं की दॅट इज वाय मध्ये 1 इन्क्रीमेंट होणार आहे वाय, आणि हा तो इथे पॉइंट करणार आहे या अरेला. सिंपल असंच ह्याचं एक्झिक्युशन. समजलं सगळ्यांना? नोट डाऊन करून घ्या हा प्रोग्राम. आणखीन एक एक्झाम्पल आहे मल्टी डायमेन्शनलचा. ओके. हा एक एक्झाम्पल आहे. आता इथे असोसिएटिव्ह अरे मध्ये मल्टी डायमेन्शनल अरे क्रिएट केलेला आहे, म्हणजे असोसिएटिव्ह आणि सिंपल इंडेक्स अरे जो आहे तो सगळा कंबाईन केलेला आहे इथे. ओके. मार्क्स म्हणून एक अरे क्रिएट केलेला आहे, इक्वल टू अरे फंक्शन, त्याच्यामध्ये मल्टिपल अरे, टोटल किती आहेत? 1 2 3 अरे त्यामध्ये क्रिएट केलेले. आता हा जो फर्स्ट वन आहे की दॅट इज मोहम्मद म्हणून की आहे, त्याचा एक अरे क्रिएट केलेला आहे, त्याचे एलिमेंट्स हे आहेत. सेकंड की आहे कादिर, त्याचा हो अरे आहे. थर्ड की आहे जारा, त्याचा हा अरे आहे. ओके. पण आता इथे फर्स्ट मध्ये मोहम्मदचा जो की आणि व्हॅल्यूचा पेअर क्रिएट केलेला आहे, त्याचा जो अरे आहे, म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे ती 3 पुन्हा असोसिएटिव्ह अरे मध्ये क्रिएट केलेली आहे, सॉरी, एका असोसिएटिव्ह अरे मध्ये क्रिएट केलेली आहे. ओके. फर्स्ट की आहे त्याची फिजिक्स, आणि त्याचा मात्र जी व्हॅल्यू आहे ती अगेन इंडेक्स्ड अरे आहे. ओके. सेकंड की आहे मॅथ्स, त्याला इंटिजर व्हॅल्यू दिलेली आहे. थर्ड की आहे केमिस्ट्री, त्याला 39 म्हणून इंटिजर व्हॅल्यू दिलेली आहे. सेम तसंच कादिर आणि जारा कीचे सुद्धा तेच एलिमेंट्स आहेत, फक्त इथे फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, ओके, सगळ्या सब्जेक्टचे मार्क्स आपण त्यांचे घेतलेले आहेत प्रत्येकाचे, त्यानुसार त्याची त्याची इथे व्हॅल्यू आहे. फक्त तुम्हाला एक्झाम्पल दाखवण्यासाठी म्हणून मोहम्मद की जो पैकी व्हॅल्यू पेअर आहे त्याचा जो फर्स्ट एलिमेंट आहे फिजिक्स की, त्याची व्हॅल्यू मात्र इथं अरे घेतलेली आहे. ओके. दिस इज मल्टी डायमेन्शनल अरे. मला याच्या जर व्हॅल्यूज ऍक्सेस करायची असतील, म्हणजे समजा या केमिस्ट्रीचे मार्क्स मला ऍक्सेस करायचे, एक्झाम्पल मध्ये इथं काय केलेलं आहे, कादिरचे केमिस्ट्रीचे मार्क्स मी ऍक्सेस करते युझिंग नेम इंडेक्स, दॅट इज मार्क्स कादिर केमिस्ट्री. मला काय रिट्राइव्ह यायला पाहिजे? व्हॅल्यू 29 ही व्हॅल्यू मला रिटर्न मध्ये येणार आहे. ओके.
सेम तसंच बाकीच्यांचे जर घ्यायचे असतील मार्क्स मला, मी असे मार्क्स घेते. आता इथे बघा, हा जो आहे मोहम्मद कीचा फिजिक्सची व्हॅल्यू, त्याच्यामुळे थर्ड इंडेक्सची व्हॅल्यू, हा 3D अरे इथे आपण क्रिएट केलेला आहे. अरेच्या मध्ये अरे, त्याच्यामध्ये अगेन अरे इथे. ओके, हा ही फोर व्हॅल्यू तो ऍक्सेस करायची असेल मला, तर मी काय करणार, मार्क्स ऑफ मोहम्मद ऑफ फिजिक्स ऑफ 3 म्हणून तिथे मी ऍक्सेस केलेलं आहे, जेणेकरून मला 4 ही व्हॅल्यू रिटर्न मिळणार आहे. येत्या लक्षात सगळ्यांच्या? हा रन करून बघूया प्रोग्राम. आता हा माझ्याकडे असलेला फोल्डर मध्ये, मी त्या फोल्डर मध्ये जाऊन बरोबर रन करते. फाईलचं नाव काय आहे, मल्टी मार्क्स फॉर 29 आलेलं आहे पहिल्यांदा, जी पहिली इको स्टेटमेंट होती. सेकंड इको स्टेटमेंट आहे मार्क्स ऑफ कादिर इन केमिस्ट्री 29. ओके, प्रोग्राम मध्ये जर आपण बघितलं, कादिर ऑफ केमिस्ट्री, कादिर हा की आहे, त्याचं केमिस्ट्री या कीची व्हॅल्यू 29 बरोबर तिथे रिट्रायव्ह झालेली. ओके, त्यानुसार इथे आउटपुट पण क्रिएट झालेलं. समजलं सगळ्यांना? मल्टी डायमेन्शनल अरे आपण कसा क्रिएट करू शकतो आणि त्यांना ऍक्सेस कसं करणार, दोन्ही मध्ये पण सांगितलं. मल्टी डायमेन्शनल अरे मी इंडेक्स मध्ये पण सांगितलं आणि असोसिएटिव्ह अरे यूज करून सुद्धा सांगितलं तुम्हाला. ओके, सो ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास तुम्ही, नाहीतर एक काम करते, मी पूर्ण कॉपी पेस्ट करून टाकते ही फाईल, तुम्ही तिथून मीट वरनं कॉपी करून घ्या. आलं की बघ, तुम्ही घेऊ शकता की कॉपी करून. करते मी पुढचे पण करते स्टेटमेंट. हे कुठले इको फक्त पर्यंत आल्या ना, एवढा. झाला प्रोग्राम कॉपी करून?
झालं सगळ्यांचं? हा. हे झाले 3 टाईपचे अरे, दॅट इज इंडेक्स्ड अरे, असोसिएटिव्ह आणि मल्टी डायमेन्शनल अरेज. ओके. सो नेक्स्ट, सॉर्ट फंक्शन्स फॉर अरेज. आता इथे सॉर्ट फंक्शन्स अवेलेबल आहेत जे डायरेक्टली आपण अरे वरती अप्लाय करू शकतो, जेणेकरून अरे मधले जे काही एलिमेंट्स आहेत ते आपल्याला सॉर्टिंग ऑर्डर मध्ये मिळते, वेदर इट इज असेंडिंग ऑर डिसेंडिंग, डिपेंडिंग ऑन द फंक्शन कुठला आपण यूज करतोय त्यावरती आपल्याला ज्या त्या ऑर्डर मध्ये लिस्ट भेटून जाते. ओके. सो कुठले कुठले? फर्स्ट आहे सॉर्ट मेथड आहे. सॉर्ट अरेज इन असेंडिंग ऑर्डर. जे इंडेक्स्ड अरे आपण क्रिएट केलेले आहेत त्याला इथे आपण यूज करणार सॉर्ट फंक्शन. ओके. जो अरेज ना असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट करून दाखवतो आपल्याला. नेक्स्ट आहे आर सॉर्ट. सॉर्ट अरेज इन डिसेंडिंग ऑर्डर. ओके. सिम्पली फक्त सॉर्टच्या अगोदर आर लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ए सॉर्ट. जर असोसिएटिव्ह अरे वरती मला सॉर्टिंग अप्लाय करायचं असेल तर मला ए सॉर्ट फंक्शन यूज करावं लागणार आहे. ओके. आणि हा जो फंक्शन आहे हा अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला सॉर्ट करून देणार आहे अरेला. नेक्स्ट आहे के सॉर्ट. अगेन असेंडिंग ऑर्डर मध्येच सॉर्ट केल्या जातील व्हॅल्यूज, की व्हॅल्यू पेअर असोसिएटिव्ह अरेच्या, बट अकॉर्डिंग टू द की. जर मी स्टार्टिंगला ए लावलं सॉर्टच्या तर हा व्हॅल्यूनी अकॉर्डिंग टू व्हॅल्यू सॉर्ट करणार आहे. के सॉर्ट अकॉर्डिंग टू द की सॉर्ट करणार आहे. ओके. नेक्स्ट अगेन ए आर सॉर्ट. ओके. हा जो सॉर्ट मेथड आहे आर सॉर्ट म्हणून, जो डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला व्हॅल्यूज डिस्प्ले करणार आहे, त्याच्या समोर ए लावलं असोसिएटिव्ह अरे वरती अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू हा सॉर्टिंग अप्लाय करेल. आणि जर मी के आर सॉर्ट हा फंक्शन राईट केला तर हा अकॉर्डिंग टू की अरेला सॉर्ट करणार आहे. कुठला? असोसिएटिव्ह अरे इन डिसेंडिंग ऑर्डर. ओके. हे तर हे एवढे सॉर्टिंगचे फंक्शन्स आहेत जे आपण अरे वरती अप्लाय करू शकतो. तर आता ह्याचं प्रोग्राम बघूया नेमका कसं सॉर्टिंग अप्लाय होतं. सॉर्ट अरे डॉट पीएचपी एसएसपी मध्ये आपल्याला स्टोअर करायचं आहे. मला एसएसपी फोल्डर सेव्ह. सेव्ह झाली आहे फाईल. एक अरे क्रिएट करते. सॅम्पल इक्वल टू अरे. आता ह्याच्यामध्ये न्यूमेरिकल अरे यूज करते. ओके. हा अरे क्रिएट केलेला आहे. आता या अरेला मला सॉर्ट करायचं आहे. त्याला मी इनपुट किंवा पॅरामीटर आपल्या अरेचा व्हेरिएबल पास करत आहे.
सॉर्ट अप्लाय केलं, अरे सॉर्ट झाला, डायरेक्टली प्रिंट आर, इथे फॉर वगैरे यूज करायच्या ऐवजी डायरेक्टली प्रिंट आर यूज करायला लागली. नाहीतर एक काम करते सरळ, ह्याच्यामध्ये इंडेक्स आणि ह्याच्यात थोडंसं कन्फ्युजन होतं आपल्याला पाहायला. सो फॉर इच लूप यूज करूनच करते. फॉर इच सॅम्पल ॲज इको व्हॅल्यू डिस्प्ले करा. ओके, न्यू लाईन वरती पाहिजे मला. सी आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये व्हॅल्यू भेटलेली आहे. ओके, सो जर मला इथे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये करायचं असेल, सॉर्टला मी आर सॉर्ट करते, जेणेकरून ज्या व्हॅल्यूज आहेत त्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट केल्या जातील, अरे मध्ये स्टोअर पण झालेलं आहे त्यानुसार, आणि त्यावेळेस एलिमेंट्स देखील आपल्याला प्रिंट झालेले. ओके, हे झालं इंडेक्स्ड अरे वरती आपण केलेलं. आता नेक्स्ट आहे असोसिएटिव्ह अरे घेऊया. आता अगेन सेमच नेम घेते, सॅम्पल. जो इंडेक्स अरे क्रिएट केलेला होता इथे, त्याला मी कमेंट मध्ये टाकलेला, त्यामुळे पुन्हा एकदा सॅम्पल व्हेरिएबल घेते आणि असोसिएटिव्ह अरे क्रिएट करते. अरे नेम इक्वल टू जॉन, address equal to Solapur, and salary equal to 10,000. हा असोसिएटिव्ह अरे इथे मी डिक्लेअर केलेला आहे. आता इथे सॉर्ट मेथड त्याच्यावरती अप्लाय करूया आणि त्यानुसार व्हॅल्यूज प्रिंट करूया. आता इथे मला हे करावं लागेल, ॲज एक्स आणि व्हॅल. सो पहिल्यांदा की डिस्प्ले होईल आणि मग त्यानंतर ना त्याची व्हॅल्यू डिस्प्ले होईल. बाकी तर तेच आहे ते बघूया. आता आलं बघ, अरे 0 वरती जॉन, 1 वरती सोलापूर, 2 वरती 1000, सॉरी 10,000, इंडेक्स मात्र इथे याचा इंटिजर आलेला आहे. सॉरी, तरीच म्हणलं का आला इथे, मला सॉर्ट नाही ना, ए सॉर्ट करायचं. ए सॉर्ट अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू
आहे तसंच आहे. जर मी के सॉर्ट केला इथे अकॉर्डिंग टू द की, ऑफकोर्स जे नंतरच एस येतोय त्याच्यामुळे आहे त्याच ह्याच्यामध्ये सॉर्टिंग अप्लाय झालेलं आहे. आता इथे ए सॉर्टच्या ऐवजी करते के सॉर्ट. पहिल्यांदा सॅलरी, मग ऍड्रेस, मग नेम आलेलं आहे. का तर व्हॅल्यू वाईज इथे काय म्हणतात सॉर्टिंग अप्लाय झालेलं आहे. अकॉर्डिंग टू द की. आता नीट लक्ष द्या, सॅलरीचा एस, ऍड्रेस ए आणि नेम आहे एन आहे. ओके, तसं बघितलं तर ए लहान आहे एस पेक्षा, पण एस सॅलरी अगोदर आलेलं आहे. का बरं, कोणी सांगू शकेल? नाही, इथं व्हॅल्यूचा प्रश्नच येत नाही ना. हा अकॉर्डिंग टू की सॉर्ट करायला लागलाय आणि ते पण असेंडिंग ऑर्डर मध्ये करणार आहे. मग एस अगोदर आलाय, मग ए आणि एन आलेले. असं का बरं? एस कॅपिटल आहे. करेक्ट. तर एस ची व्हॅल्यू कॅपिटल आहे, ए आणि एन हे स्मॉल आहेत. जर आस्की व्हॅल्यू ह्यांच्या बघितला तर एस ची स्मॉल असणार आहे आणि ए आणि एन ची ग्रेटर असणार आहे. त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू आस्की व्हॅल्यू हे सॉर्टिंग अप्लाय झालेलं आहे. जर इथं मी प्रोग्राम मध्ये ऍड्रेसला ए कॅपिटल दिला, ओके, आणि हा एन देखील जर मी कॅपिटल दिला, तर आता मात्र ऍड्रेस, नेम, मग सॅलरी येईल. ऍड्रेस, मग नेम आलं, मग सॅलरी आली. ओके, सॉर्टिंग अप्लाय करायला लागलाय म्हणजे लेटर वाईज तो सॉर्टिंग अप्लाय करतोय. लेटर घेतोय म्हणजेच काय, त्याची आस्की व्हॅल्यू चेक करायला लागलाय. त्याच्यामुळे मगाशी तसं सॉर्टिंग अप्लाय झालं होतं. ओके, सो नेक्स्ट सॉर्टिंग मेथड कुठली होती? आता ए सॉर्ट बघितलं अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू, अकॉर्डिंग टू द की पाहिलं. आता नेक्स्ट आहे ए आर सॉर्ट, म्हणजे सेम डिसेंडिंग ऑर्डर मध्ये होणार आहे. ओके, आता पहिल्यांदा हेच बघूया. सेम अगेन अकॉर्डिंग टू द की डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला व्हॅल्यूज डिस्प्ले केल्या जाणार आहेत. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये एस, मग एन, मग ए आलेलं आहे. ओके, अकॉर्डिंग टू द की झालेलं आहे. जर मला अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू करायचं असेल, इथं मला एस ए लिहावं लागणार आहे. ए आर सॉर्ट मेथड मी यूज करायला लागले. जर ह्याला मी रन केलं तर असेंडिंग ऑर्डर मध्ये मात्र मला व्हॅल्यूज भेटते. अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू असेंडिंग ऑर्डर मध्ये त्याला कन्वर्ट केलेलं आहे, सॉरी सॉर्ट केलेलं आपण म्हणू शकतो. म्हणजे पहिल्यांदा 10,000, मग सोलापूर, मग जॉन. आलं लक्षात सगळ्यांना? हे झाले सगळे सॉर्टिंग मेथड ऑफ द अरे. ओके, आता नेक्स्ट आहे दॅट इज इम्प्लोड फंक्शन. इम्प्लोड फंक्शनचं काम काय आहे? अरेचे जेवढे एलिमेंट्स आहेत त्यांना ऍज अ स्ट्रिंग म्हणून तो रिटर्न करणार आहे. ओके, अरेचे जेवढे एलिमेंट्स आहेत त्यांना ऍज अ स्ट्रिंग म्हणून तो रिटर्न करणार आहे. म्हणजेच काय करणार? समजा माझ्या अरे मध्ये 2 स्ट्रिंग्स अवेलेबल आहेत. ओके, नेम आणि ऍड्रेस म्हणून आपण दिलेले आहे. मग जेव्हा मी त्याच्यावरती इम्प्लोड फंक्शन यूज करते, ऍट दॅट टाइम नेम, ऍड्रेस ही एक स्ट्रिंग बनून त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली जाणार आहे, एल व्हॅल्यू मध्ये. ओके, प्रोग्राम वाईज बघूया. आता इथं पहिल्यांदा सिंटॅक्स बघून घेऊया आपण. इम्प्लोड फंक्शन रिटर्न्स अ स्ट्रिंग फ्रॉम द एलिमेंट्स ऑफ एन अरे. ओके, इम्प्लोड फंक्शन आहे, सेपरेटर फर्स्ट पॅरामीटर आहे आणि सेकंड पॅरामीटर आहे त्याचा अरे म्हणून. ओके, सेपरेटर काय करतोय? इट इज ऑप्शनल आहे, दिला तरी पण चालतो, नाही दिला तरी पण चालतो. ओके,
हा स्पेसिफाईज व्हॉट टू पुट बिटवीन द अरे एलिमेंट्स. ओके, डिफॉल्ट इज काहीच नाही. एम्प्टी स्ट्रिंग म्हणजे ह्याचा डिफॉल्ट आहे. जर आपण इथं काहीच दिला नाही पहिला पॅरामीटर म्हणजे हा एम्प्टी स्ट्रिंग म्हणून ऍज अ सेपरेटर कन्सिडर करतो. ओके, आणि नेक्स्ट आहे दॅट इज अरे. ज्या अरे वरती आपल्याला इम्प्लोड फंक्शन वर्क करायचंय त्यावर त्या अरेचा व्हेरिएबल नेम इथं आपण देणार. हा रिक्वायर्ड आहे. आता प्रोग्राम वाईज जर आपण बघायला गेलं इम्प्लोड SSP मध्ये झालंय .php. आता इथे एक काम करते, एक अरे मी डिक्लेअर करते. झालं. पार्सेस घेऊया अगेन. आता ह्याच्यामध्ये अरे कारची नावं कंपनीचीच नावं टाकते सर्व. Hyundai, होंडा. ओके, अजून कुठले तरी टोयोटा. बस 3 मी घेतलेली आहे. ओके, आता ह्याच्यावरती मी इम्प्लोड फंक्शन टाकणार आहे. एक व्हेरिएबल घेते अगेन str इक्वल टू इम्प्लोड फंक्शन. ओके, ब्रॅकेट ओपन करा. इथे खाली आपल्याला तो दाखवते फर्स्ट स्ट्रिंग लिहू अरे पीसेस म्हणून. ओके, इथे सेपरेटर देणार आहे. पहिल्यांदा स्पेस देते, डबल कोट कंप्लीट केलं, कॉमा अरे पास करणार आहे. इथं पण अरे आहे आपला कार्स म्हणून, आणि हा जो स्ट्रिंग आहे तो मी इको करते. str. एक अरे व्हेरिएबल क्रिएट केलाय, त्याच्यामध्ये 3 एलिमेंट्स आहेत. त्याच्यावरती मी इम्प्लोड फंक्शन वर्क करायला लागलीये. इम्प्लोड वरती काय अप्लाय केला मी, इम्प्लोड काय करतोय, फर्स्ट 2 पॅरामीटर घेतो. पहिला आहे सेपरेटर आणि दुसरा आहे अरेचा व्हेरिएबल. सेपरेटरचं काम काय आहे, त्यातले जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स आपल्याला कशाने सेपरेट करायचे ती व्हॅल्यू आपण इथे देत असतो, किंवा त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण इथे पास करत असतो. मग इथे मी स्पेस दिलेली आहे. ओके, म्हणजे आता ह्याचं आउटपुट काय येणार आहे बघूया. इम्प्लोड डॉट php. आउटपुट कुठं काय राहिलंय का मला. सेव्हच केला नाही प्रोग्राम. तरीच म्हणतो सी हुंडाई स्पेस होंडा स्पेस टोयोटा आलेलं आहे. आता जर इथे मी काहीच देत नाही, पहिला जो पॅरामीटर आहे दॅट इज अ ऑप्शनल आहे. आता बघूया, चिटकून आलेले. ओके, म्हणजे प्रत्येक एलिमेंटला दुसऱ्या एलिमेंट सोबत जर मला सेपरेट करायचं असेल तर तिथे मला काय व्हॅल्यू द्यायची, ती व्हॅल्यू म्हणजे आपल्या इम्प्लोड फंक्शनची फर्स्ट पॅरामीटर. म्हणजे समजा मी इथं प्लस दिलं, कुठे गेला प्लस, हा प्लस जर मी दिला, ओके, मात्र प्रत्येक एलिमेंट प्लसनी सेपरेट केले जाते. हुंडाई प्लस होंडा प्लस टोयोटा. आलं लक्षात सगळ्यांना इम्प्लोड फंक्शन कसा वर्क होतो. जे काय अरे एलिमेंट्स आहेत त्यांना ऍज अ स्ट्रिंग म्हणून जर आपल्याला घ्यायचं असेल तर कलेक्ट करून पूर्ण, म्हणजे ही जी आहे ही एक स्ट्रिंग झाली. ओके, हा आता अरे नाहीये, हा एक स्ट्रिंग झालेला आहे. याचा मिनिंग असं झालं, म्हणजे इम्प्लोड फंक्शन अरे टू स्ट्रिंग कन्वर्ट आपल्याला करून देतो त्याच्या एलिमेंट्सचं मात्र. समजलं सगळ्यांना. हे असंच नोट डाऊन पण करून घेता ना तुम्ही. हा, हा झाला इम्प्लोड फंक्शन.
आता नेक्स्ट आहे दॅट इज एक्सप्लोड फंक्शन. एक्सप्लोडचं काम काय आहे? ह्याच्या इम्प्लोडच्या ऑपोजिट. म्हणजे हा एक्सप्लोड काय करणार आहे? स्ट्रिंगला अरे मध्ये कन्वर्ट करतो. येते लक्षात? हा स्ट्रिंगला अरे मध्ये कन्वर्ट करणार आहे. म्हणजे काय? इट फंक्शन ब्रेक्स अ स्ट्रिंग इनटू अन अरे. ऍक्च्युली हे एक्सप्लोड आणि इम्प्लोडचे जे काही फंक्शन्स आहेत ते डेटाबेस सोबत आपण जेव्हा वर्क करणार ऍट दॅट टाइम आपल्याला खूप गरजेचे, तेव्हा हेचा खरा उपयोग होणार आहे बाकी सगळ्या प्रोग्राम पेक्षा. ओके, सो हे लक्षात ठेवा. एक्सप्लोड फंक्शन तर खूपच आपल्याला युजफुल आहे प्रत्येक गोष्टीसाठी. तर याचे 3 पॅरामीटर्स आहेत. पहिला आहे सेपरेटर दॅट इज रिक्वायर्ड. सेकंड आहे स्ट्रिंग, ज्या स्ट्रिंगला अरे मध्ये कन्वर्ट करायचं ते, दॅट इट इज ऑल्सो रिक्वायर्ड. आणि लास्ट वन आहे ऑप्शनल. ओके, हा लिमिट देतोय म्हणजे इट स्पेसिफाईज द नंबर ऑफ अरे एलिमेंट्स टू रिटर्न. ओके, अरे एलिमेंट्स किती पाहिजेत ह्याचं आपण इथे लिमिट देत असतो अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू. पण शक्यतो आपण इथे लिमिट देतच नाही, कारण कधी असं आपल्याला, मला तर वाटत नाही प्रोग्रामिंग मध्ये कधीतरी कुठल्या तरी एखाद्या सिच्युएशनला गरज लागेल की बाबा जेवढे स्ट्रिंग मध्ये एलिमेंट्स आहेत त्यातले 1-2च पाहिजे असतील तरी आपण लिमिट वगैरे देऊ शकतो. पण ऑलमोस्ट ऑल द टाइम आपल्याला सगळेच एलिमेंट्स लागत असतात. ओके, सो एक्सप्लोर आता वर्क करून बघूया आपण आपल्या प्रोग्राम मध्ये. आता मात्र मला काय करायचंय, इथे अरेच्या ऐवजी मी काय करते, एक स्ट्रिंग घ्यायला लागले. ओके, आता बघा हा काय आहे, कॉमानी मी सगळ्यांना सेपरेट केलेलं आहे. ह्या स्ट्रिंगला ओके, कार्स म्हणून एक स्ट्रिंग क्रिएट केलेली आहे. हुंडाई, होंडा, टोयोटा अशी ही एक स्ट्रिंग आहे आणि त्याच्यामध्ये कॉमा देखील यूज केलेला आहे. मग आता इथे मी जर एक्सप्लोड फंक्शन यूज केला तर मी असा यूज करणार एक्सप्लोड. फर्स्ट सेपरेटर आहे इथे, कॉमा देते मी. ओके, कॉमा आला की ती एक स्ट्रिंग आपल्याला भेटली असं समजा, असं त्याचं मिनिंग झालं. ओके, आणि इथे कुठल्या स्ट्रिंग वरती अप्लाय करायची आहे त्याचं नेम इथे आपण दिलेलं आहे दॅट इज कार्स. आणि इथे मी str डिस्प्ले करायला लागले. ओके, आता इकोच्या ऐवजी मी काय करते ते प्रिंट आर करते, जेणेकरून लूप यूज करायची गरज नाही आपल्याला. गरज नाही आता. ओके, स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगला अरे मध्ये कन्वर्ट केलं दॅट इज str व्हेरिएबल आणि तो मी प्रिंट करायला लागलो. आता बघूया आउटपुट काय येतं. अरे ऑफ 0 वरती हुंडाई, अरे ऑफ 1 वरती होंडा, अरे ऑफ 2 वरती टोयोटा. आलं लक्षात सगळ्यांना? स्ट्रिंग हा अरे मध्ये कन्वर्ट झालेला आहे युझिंग एक्सप्लोड फंक्शन. ओके, जर इथे मी प्लस दिला असेल इथे पण प्लस देईल. जर प्लसच्या ऐवजी इथे मी स्पेस दिलं असेल तर इथे सुद्धा मी एक्सप्लोडचा फर्स्ट पॅरामीटर स्पेस देईल, जेणेकरून कुठे गेला प्रत्येक एलिमेंट हा सेपरेट होतो. 0 वरती हुंडाई, 1 वरती होंडा, 2 वरती टोयोटा. समजलं सगळ्यांना? फंक्शन्स आजचे जे यूज केले होते इम्प्लोड अँड एक्सप्लोड फंक्शन. ओके, एक्सप्लोड हा झाला इम्प्लोड फंक्शन. आलं लक्षात सगळ्यांना? सो आता बाकीचे कन्सेप्ट उद्याच्या लेक्चरला बघूया. आज एवढंच बास. लक्षात आलं ना सगळ्यांना? आज काही डाऊट कोणाला? ओके, सो मी मीटिंग आता इथे कॅन्सल करते.